जिजाऊ जय शिवराय जय भीम. बऱ्याच समाज बांधवांनी मला विनंती केली होती की संतोष भाऊ तुमच्या धर्मांतराबाबत तुम्ही व्हिडिओ पोस्ट करा म्हणून. त्यांच्यासाठीच समर्पित. अखेर मी जात टाकली आणि झालो एकदाचा माणूस. लहानपणापासून होतो आगरी बांधवांमध्ये. लहानपणी वाटायचं मी आहे आगरी, पण 10वीत गेल्यावर कळालं मी तर नाही आगरी. कारण शिक्षकांनी वाटले जातीचे दाखले. शिक्षकांनी दिले सर्वांना जातीचे दाखले, मला दिलाच नाही जातीचा दाखला. मग मीही गेलो घेण्यासाठी जातीचा दाखला, पण शिक्षकांनी दिलाच नाही मला जातीचा दाखला. शिक्षक म्हटले, अरे तू तर नाही आहेस आगरी. मी म्हटलं मी नाही आगरी, मग मी आहे तरी कोण? शिक्षक म्हटले, तू आहेस ओपन. मी म्हटलं ओपन म्हणजे कोण? ते म्हणले आहेस तू खुला म्हणजे कोण? ते म्हणले जा विचार आईला. मी गेलो आईकडं आणि विचारलं आईला, आई आपण नाही आगरी, मग आपली जात कोणती ग? आई म्हटली, आपण आहोत मराठा. 11वीला असताना वडील आजारी आहेत हे कळालं, म्हणून वडिलांना पाहण्यासाठी गावी आलो. तर वडील मयत झाले होते. मग काय केला अंत्यविधी गावाला वडिलांचा. मग थांबलो गावालाच. गावी आल्यावर भेटले अजून काही खुली लोक. मग चढला जातीचा माज आणि घुसला जातीवाद डोक्यात. मग काय लेखू लागलो इतरांना तुच्छ, हा खालचा आणि तो वरचा. 12वी पास झाल्यानंतर गेलो ॲडमिशनसाठी. एका मित्राला आणि मला सेम मार्क. त्याला मिळालं ॲडमिशन, पण मला मिळालंच नाही ॲडमिशन. मी विचारलं त्याला, हे असं कसं काय झालं? तुलाही सेम मार्क मलाही सेम मार्क, मग तुला ॲडमिशन मिळालं आणि मला का नाही मिळालं? त्यानं अज्ञानात उत्तर दिलं, बघ आमच्या बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय काय केलं. मीही अज्ञानात उत्तर दिलं, मग बाबासाहेबांनी आमच्यासाठी का नाही काय केलं? मला ॲडमिशन मिळालं नाही. हा राग मनात धरून दिल्याशिवाय ज्ञानाच्या शिखराला. कारण माहितीच नव्हतं कलम 340, माहितीच नव्हतं ओबीसीचं रिझर्वेशन. मग काय झालो एकदम कट्टर हिंदू. असंच काही काळानंतर राजर्षी शाहू महाराज वाचले. राजर्षी शाहू महाराज वाचता वाचता महात्मा ज्योतिबा फुलेही वाचले. महात्मा ज्योतिबा फुले वाचल्यावर कळाले विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि मग कळालं कलम 340 आणि कळालं ते ओबीसीचं रिझर्वेशन. मग कळालं कुणी आणि कसं अडवलंय ते मराठा आरक्षणाचं घोडं. मग येऊ लागली स्वतःची चीड. आपण दिल्याशिवाय ज्ञानाच्या शिखराला. आता कसं करायचं प्रायचित्य? मग ठरवलं उभं आयुष्य बाभीमाचं कार्य पूर्ण करण्यासाठी झटायचं. बाभीमानं सांगितले जात व्यवस्था संपवायची. मग करावा लागेल रोटी बेटीचा व्यवहार. महाराची पोर मागाला, चांबाराला, कुंभाराला, वडाराला, धनगराला, जेणेकरून जातीचा द्वेषच कमी होईल. मग काय ठरवलं आपणही आंतरजाती विवाह करायचा. मग केला विवाह जात व्यवस्था संपवण्यासाठी. मग विचारला मुलीला प्रश्न, बाभीमाचं स्वप्न कसं पूर्ण करायचं? दिलं त्या मुलीनं उत्तर, फक्त एक काम करायचं, घरातील 33 कोटी देव फेकून द्यायचे आणि बाभीमानं दिलेल्या 22 प्रतिज्ञा पाळायच्या. मग काय केलं 22 प्रतिज्ञा अभियान सुरू. सगळं सुव्यवस्थित असताना आलं मोठं संकट. झाला अपघात आणि गेलो कोमात. डोळे मिटण्या अगोदर आठवले ते बाभीमा आणि आठवली येवल्याची घोषणा. कोमात डोळे मिटण्या अगोदर भीती मरणाची नव्हती, भीती होती दीक्षा न घेता मारण्याची. मग काय पुरोगामी चळवळीत काम करते पोरग, म्हणून वाचवलं माझ्या संघटनांनी. एकदा मरता वाचलो, पुन्हा काय होईल याचा भरोसा नाही. कारण बाभीमा म्हणाले होते जन्म कोणत्या धर्मात आपल्या नसतं, पण कोणत्या धर्मात मारणार हे मात्र आपल्या हातात आहे. म्हणूनच मी धर्मांतर केलं. अखेर जात टाकली झालो यंदाचा माणूस. अखेर जात टाकली झालो यंदाचा माणूस. सर्वांना पुन्हा एकदा जय जिजाऊ जय शिवराय जय भीम.